नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा पाटील कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण हा जो 12th स्टँडर्डचा मॅथ पार्ट 2 डिफरन्शिएशनचा जो एक्सरसाइज 1.1 आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 पर्यंत आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सर्व एग्जांपल घेतलेले आहेत। आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघतोय। ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 5 नंबर काय बघा, ब्रॅकेट मध्ये तुम्हाला दो ब्रॅकेट दिलेले आहेत, दोघं ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्हाला दिलेले आहे। तर फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 1 + sin स्क्वेअर x ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू 1 + cos स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब तुम्हाला दिलेले आहे। ठीक आहे, ही एक y ची व्हॅल्यू आहे। ओके, आता आपण एक समजून घेऊ की y एक फंक्शन आहे ज्याचं मला इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे। काय दिले आहे हे सगळं तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे। ठीक आहे, आपला आता इथं काय यूज कराल बघा, आपला एक फॉर्म्युला बघा u * v चा, u * v हा फॉर्म्युला बघा। आता डेरिव्हेटिव्ह ऑफ u * v जर तुम्ही डिफरन्शिएट केला, दोन संख्या जर तुम्हाला डिफरन्शिएट करायचे आहे तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे त्या, तर तुम्हाला कसं शोधाल तुम्ही, तर समजा पहिली संख्या आपण जशी लिहितो दुसऱ्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह काढत असतो आपण, म्हणजे पहिली संख्या u दुसरी संख्या v, पहिली संख्या जशी लिहिली दुसऱ्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह काढला प्लस आता दुसरी संख्या आपण जशी तशी लिहिणार आणि पहिल्या संख्येचा आपण आता डेरिव्हेटिव्ह काढणार। ठीक आहे, ओके, म्हणजे u जसं v चा डेरिव्हेटिव्ह प्लस v जसंच तसं u चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला शोधायचा आहे। त्या प्रकारे आपल्याला हे शोधायचं बघा। याला आपण याला नाही, हा फर्स्ट टर्मला u समजलं, याला v समजलं, तर u चा आता ह्या दोन्ही संख्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं मग तुम्ही काय करणार, सगळ्यात पहिले तुम्ही डिफरन्शिएट करणार। ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट, बघू काय भेटतं आता। तर पहिली संख्या आपल्याला जशी तशी लिहायची, म्हणजे ही टर्म हा ब्रॅकेट तुम्हाला जसं लिहायचं आहे। ठीक आहे, आता हा जो y चा डेरिव्हेटिव्ह काढला आपण, तो काय येतो dy/dx = आता ही फर्स्ट टर्म तुमची ॲज इट इज 1 + sin स्क्वेअर x ब्रॅकेटचा स्क्वेअर, फर्स्ट टर्म तुमची जशी तशी लिहिली। आता तुम्हाला सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, म्हणजे सेकंड टर्म काय, आता हे हा ब्रॅकेट तुमचा सेकंड टर्म, त्याला आपण डिफरन्शिएट केलं म्हणजे डेरिव्हेटिव्ह फॉर्म मध्ये दिलं 1 + cos स्क्वेअर x ब्रॅकेटचा क्यूब तुम्हाला दिलेला आहे। ठीक आहे, प्लस आता आपण सेकंड टर्म तशीच तशी लिहिणार। सेकंड टर्म काय v, म्हणजे तुम्हाला हा जो ब्रॅकेट तुम्हाला जशाच तसा लिहायचा आहे 1 + cos स्क्वेअर x ब्रॅकेटचा क्यूब। ओके, नंतर इनटू आता डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म u तुम्हाला दिलेला आहे u, म्हणजे जर आपण u याला समजलेलं आहे, आपण याचा आता डेरिव्हेटिव्ह घेणार आहे इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म काय 1 + sin स्क्वेअर x ब्रॅकेटचा स्क्वेअर। ओके, सिंपल आहे, जास्त काही याच्यामध्ये तुम्हाला अवघड बघायला मिळणार नाही। तर काही डाऊट वाटला तर तुम्हाला कमेंट करू शकता। आपण बघूया आता। ठीक आहे, आता ही फर्स्ट टर्म तुमचं ॲज इट इज येते 1 + sin स्क्वेअर x ब्रॅकेटचा स्क्वेअर, जशाच तसे लिहिलं, त्याला कुठल्या आपण चेंज केलं नाही, फक्त त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे। आता हा बघा, हा जो ब्रॅकेट मध्ये एक टर्म आहे त्याचा क्यूब आहे, त्याचे पॉवर आहे ना, इंडेक्स काही 3 तुम्हाला दिलेला आहे। आपण याला काय सांगणार, x⁴n, आपला एक फॉर्म्युला माहिती आहे, x⁴n चा काय डेरिव्हेटिव्ह असतोय, x⁴ आपण डेरिव्हेटिव्ह घेतला काय असतं, n × x⁻n - 1 असतं, म्हणजे डोकर संख्या समोर घ्यायची, त्यातून आपल्याला एक वजा करायचं आहे। मग त्याला आपण जर x मानलं तर x⁴n आहे ना, n म्हणजे 3, मग 3 आपण काय करणार आता समोर लिहू, इंटू 3 समोर लिहू आणि ब्रॅकेट तुमचं ॲज इट इज 1 + cos स्क्वेअर x आणि 3 - 1 है ना, तर किती येतो 2 येईल। ओके, आता पुन्हा ह्याच्यामधल्या टर्म तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे। बघा आता पुन्हा तोच 1 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे प्लस cos ने ऍक्च्युअली हा cos स्क्वेअर आहे ना, पहिले स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काढू, मग cos स्क्वेअरचं काय अगोदरचा अगोदर 2 बाहेर येईल आणि मग 2 cos x आहे। ठीक आहे, इंटू पुन्हा त्या cos चा डेरिव्हेटिव्ह काढायचा, cos चा डेरिव्हेटिव्ह काय असतोय इंटू मध्ये तो मायनस साइन असतो, cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन आहे सर्वांना, -sin x इथपर्यंत कळालं। काय केलं बघा, आपण ह्या ब्रॅकेट मधल्या याला x मानला, x⁴n म्हणलं, म्हणजे आपण 3 अगोदर लिहिला 3 आहे की नाही, 3x स्क्वेअर लिहितो आपण, याला पूर्ण x मानलो x आणि हा स्क्वेअर, मग पुन्हा हा जो cos स्क्वेअर x आहे, ठीक आहे, cos स्क्वेअर x 1 हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह आपला 0 घ्यायचा असतो, त्यामुळे आपण हा 1 जास्त लिहिला, 1 लिहिलंच नाही, सॉरी 1 लिहिलंच नाही, आणि cos स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिला 2 cos x लिहिला, पुन्हा cos चा डेरिव्हेटिव्ह घेतला -sin x। ठीक आहे, चला इथपर्यंत डेरिव्हेटिव्ह केला प्लस। ओके, प्लस तुम्हाला वाटलं तुम्ही त्याला असं लिहू शकता, मी तुम्हाला कन्फ्यूज व्हायला मग ह्या ब्रॅकेटमध्ये आणि प्लस म्हणून दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय बघा, हा तुमचा ब्रॅकेट तुमचा ॲज इट इज 1 + cos स्क्वेअर x ब्रॅकेटचा क्यूब, बरोबर। ठीक आहे, cos स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब इनटू आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा। बघा आता हा याला x मान x⁴n, पुन्हा तोच फॉर्म्युला येतोय, डोक्याचं हे 2 अगोदर येईल। ठीक आहे, आणि मग तो ब्रॅकेट तुम्हाला जसं लिहायचं 1 + sin स्क्वेअर x। ठीक आहे, आणि 2 - 1 लिहायचं काम नाही तुम्हाला। ठीक आहे, पुन्हा साइनचा स्क्वेअर आहे,
म्हणजे पुन्हा साईनला जर तुम्ही एक्स मानलं ठीक आहे ना, साईन एक्सला पुन्हा जर पुन्हा एक्स ही टर्म मानायची, एक्स रेस्ट पॉवर येईल काय येईल, डॉकरच्या नावाला खाली म्हणजे डॉकर 2 येईल आणि हा साइन एक्स ॲज इट येईल. ठीक आहे, पुन्हा साइन एक्स रेडिओ काय असेल मग तुमचा तो पुन्हा कॉस एक्स येतोय. ठीक आहे बघा, आणि इथपर्यंत हा ब्रॅकेट आपला क्लोज केला. ओके, दॅट्स ऑल. सिंपल मेथड केली असतं, काही तुम्हाला डिफिकल्ट नाही, फक्त ते स्टेप बाय स्टेप तुम्ही केलं त्याचं मग ते सोपं जाणार आहे बघा. ठीक आहे, आता बघूया आपण काय काय तुम्हाला दिलेलं आहे आणि काय काय नाही. ठीक आहे, चला आता बरोबर येईल आपण. ठीक आहे, आता यामध्ये बघा, हा 2 sin x cos x आणि 2 sin x cos x तुम्हाला ही टर्म तुम्हाला दिली. आपण साइन फॉर्म्युला आहे 2 sin x इंटू cos x चा फॉर्म्युला काय असतो, डबल अँगल फॉर्म्युला आहे sin 2x. ओके, sin 2x असतो. ठीक आहे, आपण हा आणि हा तर दोघं जर बाहेर घेतले तर किती येईल बघा, 2 sin x येईल आणि 2 sin x काय लिहू शकतो मी आता sin 2x लिहा. क्लिअर. ठीक आहे, आता ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलं आपण. ठीक आहे, नंतर काय लिहू बघा आता 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू 3 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, हे तर तुमचं कट ना, फक्त हा मायनस येईल त्यामुळे तुम्हाला तो मायनस लिहायचा आहे. ठीक आहे, नंतर हा प्लस मध्ये. ओके, काय राहिलं बघा आता 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा क्यूब. ओके, इंटू 2 ब्रॅकेट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. ओके, पण लिहिलं आपण हे टर्म आणि ही टर्म आपण तर समोर घेतली ना, त्यामुळे तुम्हाला काही ते रिपीट करायचं काम नाही. ठीक आहे, आता यामध्ये बघा काय काय टर्म तुम्हाला कॉमनली बाहेर घेता येऊ शकतात, काय नाही आपण एकदा बघूया फास्ट. ठीक आहे, चला आता काय दिलं आहे 1 प्लस साइन स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आणि 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर नाही येतं. ठीक आहे, फक्त हे बघा 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, दोन्ही जर बाहेर घेतला आपण काय येऊ शकतं बघा, आता हा तुमचा सेम एज इट इज साइन 2x इंटू एका ब्रॅकेटमध्ये घ्या वाटलं तुम्हाला कन्फ्युज होणार नाही. मायनस जर असं ब्रॅकेटमध्ये ठेवा, ब्रॅकेटच्या बाहेर इथून काय येते बघा 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 प्लस साइन स्क्वेअर, इथं फक्त 1 टर्म राहते, इथं काहीच टर्म राहत नाही. ठीक आहे बघा, काय मग तो बाहेर येईल ब्रॅकेट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स येईल. ठीक आहे, म्हणजे बघा आपण जर समजा येत ना ही टर्म घेतली, इथं ही टर्म घेतली, इथं तरी पण 2 टर्म आहे ना, मग इथं काय येईल मायनस. ठीक आहे, -3 लिहा आणि मग हा ब्रॅकेट येईल तुमचा 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. ओके, 3 1 प्लस साइन स्क्वेअर. ठीक आहे, आता इथं तुमची एक टर्म आलेली बघा. ठीक आहे, चला आता इथून बघा ही टर्म सेम आहे का बघा बरं, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स 1 प्लस कॉस क्यूब एक्स आहे. ठीक आहे, सॉरी 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा क्यूब तुम्हाला दिला, म्हणजे ही टर्म एक्स्ट्रा आहे. इथे ही टर्म आणि ही टर्म आपण यातलं कॉमन बाहेर घेतो, काय येईल बघा तो आता 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट. ठीक आहे, ओके, यामध्ये ही टर्म तुमची एक्स्ट्रा राहणार आहे. ठीक आहे, आता 3 घेतला. ठीक आहे, मायनस हा सिम्बॉल हा 3 घेतला इथं. ठीक आहे, इथली एक टर्म आपण इथली एक टर्म इथं बाहेर लिहिली आणि इथली एक टर्म आपल्याला लिहायची आहे. ठीक आहे, प्लस हा राहिला 2 आणि हा ब्रॅकेट काय येईल तुमचा आता 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. बघा आपण इथं स्क्वेअर आहे ना, आपण इथं स्क्वेअर घेतला. ठीक आहे, क्लिअर. म्हणजे इथं 2 टर्म होत्या, इथं 3 टर्म होत्या. ठीक आहे, आपण इथनं 2 टर्म आपण बाहेर घेतलं, इथनं सुद्धा 2 टर्म बाहेर घेतलं, तिथे एक टर्म राहिलेली आहे. ठीक आहे, चला आता याला फक्त तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे, सिंपल काहीच करायचं नाही. ओके, हे तुमचं कॉमन बाहेर आलेलं आहे. ठीक, इंटू मध्ये. हा, आता काय करणार बघा आपण, ही टर्म तुमची हे तर खाली सेम आहे, फक्त याला तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. बघा 3 इंटू 1 -3. ठीक आहे, -3 इंटू 1 -3. हां, मायनस प्लस काय होईल पुन्हा मायनस येईल, -3 साइन स्क्वेअर एक्स. ओके, प्लस 2 इंटू 1 2 इंटू कॉस प्लस आहे ना, दोन्ही एकला गुणला तर 2 येईल, दोन्ही कॉसला गुणला तर किती येईल तो 2 कॉस स्क्वेअर एक्स तुम्हाला दिलेलं आहे बघा. ठीक आहे, आता तुम्ही काय करता बघा, हा -3 आधी 2 किती येईल तो -1 येईल ना. ठीक आहे, ह्या 3 मधून जर 2 गेले तर -1 राहत आहे. ठीक आहे, आता बघा इथं काय तुम्हाला दिलं आहे -3 साइन स्क्वेअर एक्स. हा, आणि हा 2. ठीक आहे, आता कॉस स्क्वेअर तुम्ही काय लिहू शकता, आता कॉसचा फॉर्म तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असतं 1 असतं ना. आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे, तर आपण काय लिहू शकतो आता हे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय असतं आपला हा कॉस स्क्वेअर थिटा आहे. ठीक, कॉस स्क्वेअर थिटा म्हणा किंवा एक्स म्हणा. ठीक आहे, ओके, म्हणजे आपण कॉस स्क्वेअर थिटा काय लिहू शकतो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. या कॉस स्क्वेअर थिटा तुम्ही काय लिहू शकता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ॲज इट लिहा. ठीक आहे, आता हे काय येतं -3
साइन स्क्वेअर एक्स प्लस हा तर 2 येईल ना, पुन्हा कॉस स्क्वेअरला काय लिहिणार तुम्ही आता, कॉस स्क्वेअर त्याला 1 मायनस, हा ब्रॅकेटमध्ये करा 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, ठीक आहे. ऍक्च्युअली एक्स ची टर्म आहे ना, म्हणून एक्स लिहिते, थीटा होता म्हणून थीटा लिहिला, ठीक आहे. तुम्ही माणसाला जर कॉस च्या ऐवजी हाच का फॉर्म्युला लिहिला बघा, कारण तर साइन स्क्वेअर आहे, आपला साइन स्क्वेअर ची टर्म सेम करायची ना, त्यामुळे तो सेम लिहिला आपण, ठीक आहे. आता पुन्हा 2 ने जागा मल्टिप्लाय करा, -1 -3 साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 × 1 2 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. ओके, आता काय करणार बघा आपण, ठीक आहे. आता -2 सॉरी +2 -1 आणि +2 दोन मध्ये गेला तर एकच राहील ना, हा एक राहील, हा ओके. आता -3 आणि -2 किती होते, -5 होईल ना बघा, -3 साइन स्क्वेअर एक्स आणि -2 साइन स्क्वेअर किती येईल तो, 3 आणि 2 5 म्हणजे -5 साइन स्क्वेअर एक्स येईल, ठीक आहे. चला आता ही एक टर्म आलेली आहे, आपण पूर्ण सॉल्व्ह केली आणि ही तुमची टर्म ॲज इट इज खाली येणार आहे, ती काय येईल बघा. आता तुम्ही आपण घेऊ शकता, तसं काही अडचण नाही. ओके, काय बघा म्हणते आता, ती अशी येईल तुमची टर्म की साइन 2x ब्रॅकेट करा वाटलं तसं काही अडचण नाही, 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ह्या ब्रॅकेटमध्ये येईल 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि दुसऱ्या आणि लास्ट ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 5 साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, ठीक आहे, तुमचा फायनल आन्सर आलेला आहे बघा. ह्या दोन टर्मचं डेरिव्हेटिव्ह आलेलं आहे. या प्रकारे आपण आता क्वेश्चन नंबर 6 बघणार आहोत. आता आपण क्वेश्चन नंबर 6 बघत आहोत. क्वेश्चन नंबर 6 काय दिलं तुम्हाला, y इज इक्वल टू रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस रूट एक्स असं तुम्हाला एक फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे, y च्या फॉर्म मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. आता हे फंक्शन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. खूप सोपं एक्झाम्पल आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. फक्त तुम्ही काय करणार, त्यामध्ये जी y ची टर्म आहे, y टर्मला तुम्हाला स्टेप बाय स्टेप डिफरन्शिएट करायचं आहे. म्हणजे हा जो कंपोजिट फंक्शन आहे, सगळ्यात पहिले रूटचा डेरिव्हेटिव्ह काढा, मग रूटच्या नंतर तुम्हाला पुन्हा कॉसचा डेरिव्हेटिव्ह काढा. ठीक आहे, मग कॉस नंतर जर एक्स जर टर्म असती, एक तर टर्म आहेच परंतु एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे, तर त्यामध्ये जर ब्रॅकेटमध्ये काय असतं जसं की तुम्हाला दिलंय तेच तुम्हाला पुन्हा काढायचं आहे. ठीक आहे, आता यामध्ये प्लस असल्यामुळे सगळ्यांना वेगवेगळा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचा आहे. सगळ्यात पहिले आता रूटमध्ये काय असेल, आता रूटचा याला पूर्ण जर रूटमध्ये जी संख्या आहे तर तुम्ही एक्स मानायचं आहे. मग रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आपण रूट एक्स येतोय, नंतर पुन्हा कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस येतोय, पुन्हा ह्या रूटचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा 1/2 रूट ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला यायचं आहे. सगळं सोपं आहे एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, आता काय करणार, सगळ्यात पहिले आपण एक स्टेटमेंट लिहून घेणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सच्या फॉर्म मध्ये तुम्हाला काय लिहायचं ना, y इज इक्वल टू एक्स. हां ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. विकेट बघूया काय वाटतं जर आपल्याला. आता dy अपॉन dx येते. ओके, चला आता रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काय असते ऍक्च्युली, आपला जो फॉर्म्युला आहे, हा रूटमध्ये जी संख्या असेल, समजा रूटमध्ये एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहितो असं 1/2. रूटमध्ये जी संख्या आहे तुम्हाला ॲज इट लिहायची. रूटचा आपण जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो काय लिहिणार आपण 1/2. जी संख्या रूटमध्ये आहे ती तुम्हाला जशी तशी लिहायची आहे, दुसरं काही करायचं नाही. ठीक आहे, चला आपण याला पण याला एक्स माना, रूटमध्ये जी संख्या त्याला एक्स मानलं आपण. ठीक आहे, आता रूटमध्ये संख्येला एक्स मानलं, रूटचा डेरिव्हेटिव्ह काढला तर 1/2 अंडर रूटमध्ये जी संख्या आहे ती तुम्हाला ॲज इट इज लिहायची आहे, कॉस एक्स, जो की जसा आहे तसं तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, इंटू आता पुन्हा काय करणार आपण, इंटू कॉस डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स असतोय. ठीक आहे, त्यानंतर बघा आता पुन्हा प्लस, आता डेरिव्हेटिव्ह घेणार आपण रूट कॉस रूट एक्सचा, पुन्हा 1/, रूटचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला जात असलेला आपण 1/2 अंडर रूट मध्ये जी काय संख्या आहे ती तुम्हाला ॲज इट इज लिहायची आहे, कॉस रूट एक्स, इंटू पुन्हा कॉसचा डेरिव्हेटिव्ह, कॉस वगैरे पुन्हा मायनस साइन, हा इथं एक्स नाही, इथं रूट एक्स म्हणून तुम्हाला रूट एक्स पण लिहिला, इंटू. ठीक आहे, आता पुन्हा ह्या रूट एक्सचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपला. रूट एक्स डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 अंडर रूट मध्ये एक्स, पुन्हा हा एक्स डेरिव्हेटिव्ह तुम्हाला 1 काढायचा आहे, जो की आता तुम्हाला याच काम नाही, 1 ने जर 1 ला मल्टिप्लाय केलं, 1 ने 1 गुणलं तर तुमचं 1 येत आहे. ठीक आहे, चला तर बघूया फास्ट. आता काय करणार आपण, हा जे न्यूमरेटरला मायनस साइन एक्स इंटू 1 आहे तर ते मल्टिप्लाय केलं किती येतो, मायनस साइन एक्स अपॉन किती येईल, हा 2 अंडर रूट कॉस एक्स येतोय. ठीक आहे, चला प्लस, प्लस नंतर बघा आता इथं ही जी टर्म आहे तुम्ही माणसाचं मायनस आहे, पण ही मल्टिप्लिकेशन मध्ये, ही मल्टिप्लिकेशन ही टर्म याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये, ही टर्म याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, जरी मायनस मध्ये मल्टिप्लिकेशन आहे तो. ठीक आहे, तर मग आता हा जो मायनस आहे आपण काय करणार, समोर लिहिणार. चला तर प्लस काय येतो, मायनस येईल. मग आता काय येईल बघा, वरती इथं 1 आहे, इथं मायनस साइन आहे, रूट एक्स होता, इथं 1 आहे, तुम्ही काय करणार, मायनस
साइन रूट एक्स येणार लिहिणार आपण. आता किती आहे, हा 2 आहे, हा 2 म्हणजे 2 2 4 2 2 4. ही जी टर्म आहे अगोदर लिहा रूट एक्स आणि नंतर ही टर्म लिहा. ठीक आहे, रूट कॉस रूट एक्स. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही लिहिलंय आणि जे की आपला फायनल आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, आता याला तुम्ही डिनॉमिनेटर इक्वल नका करत बसू, कारण काय नाही करायचंय, रूट एक्स आहे की नाही आणि रूट सॉरी साइन एक्स आणि हा साइन रूट एक्स आहे, त्यामुळे तो ऍडिशन जे होणार नाही, त्यामुळे तुम्हाला ऍज इट इज लिहायचे. बस 1 2 3 स्टेप मध्ये तुमचं उत्तर झालेलं आहे. चला तर आपण आता यानंतरचं एक्झाम्पल नंबर आपण 7 बघूया. यानंतर बघा आता क्वेश्चन नंबर 7 दिलेला आहे. 7 नंबर क्वेश्चन काय आहे, y इज इक्वल टू लॉग ऑफ ब्रॅकेट. ठीक आहे, तर लॉग ऑफ सेक 3x प्लस टॅन 3x तुम्हाला दिलेलं आहे. यामध्ये मल्टिप्लिकेशनचं कुठलेच टर्म नाही, लॉग ऑफ px असतं, तर तुम्ही त्याला x मानायचं आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला सगळ्यांना लॉगचं डेरिव्हेटिव्ह मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्सचं काय असतंय 1/x असतंय. ठीक आहे, चला तर तुम्ही ॲज लिहिणार. सगळ्यात पहिले याला करणार ते स्टेटमेंट विसरायचं नाही. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. बघूया आपलं काय मिळतं आता डिफरन्शिएट केल्यानंतर. चला तर y ला काय लिहिणार तुम्ही dy/dx लिहिणार. त्यानंतर लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह असते 1/x. x म्हणजे काय, पूर्ण तुम्हाला जी टर्म आहे ब्रॅकेट मधली ती तुम्हाला लॉग x, याला तुम्ही x मानायचे आणि ती जसं तुम्हाला लिहायची लॉग सेक 3x प्लस टॅन 3x. ओके, आता हे कंपोजिट फंक्शन असल्यामुळे आपण काय करणार आता इंटू ह्या टर्मचा पण डेरिव्हेटिव्ह काढणार, पुन्हा मग ह्या टर्म सुद्धा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ठीक आहे, तर सेक एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं पुन्हा, हां चला वाटलं असं वाटलंच डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक 3x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन 3x. ओके, टॅन 3x. ठीक आहे, आता काय करणार आपण, हे टर्म तुमची ॲज इट इज ना 1/सेक 3x प्लस टॅन 3x हां इंटू सेक डेरिव्हेटिव्ह सेक एक्स डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स असतं. ठीक आहे, मग तुम्ही लिहिणार सेक एक्स डेरिव्हेटिव्ह सेक एक्स, आता एक्स म्हणजे काय तुम्ही लिहायचं 3x हां इंटू टॅन एक्स म्हणजे टॅन 3x. ओके ना, पुन्हा फक्त या सेक एक्स डेरिव्हेटिव्ह काढला आपण सेक एक्स इंटू टॅन एक्स. ओके, पुन्हा ह्याचा 3x डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही काढला तर तो किती येईल बघा, 3x चा फक्त 3 येईल, x चा 1 येतो ना त्यामुळे. ठीक आहे, प्लस ओके. आता टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढताय तर टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह काय असते सेक स्क्वेअर एक्स म्हणजे 3x आहे ना. पुन्हा जर तुम्हाला हा तुम्ही हा पुन्हा 3चा डेरिव्हेटिव्ह काढणार आहे तर 3चा किती येईल, 3x किती येईल, फक्त तो तुमचा 3 येईल बघा. ओके, चला या प्रकारे तुमचा आता आन्सर आला. फक्त आता रिअरेंज करा व्यवस्थित लिहा बघा. हे पूर्ण याचे एकमेकांच्या मल्टिप्लिकेशन मध्ये फक्त हे तुम्हाला दोघं एकमेकाला प्लस मध्ये दिसेल बघा. ठीक आहे, हे किती येतं 1/सेक 3x प्लस टॅन 3x. ओके, इंटू सेक 3x टॅन 3x अगोदर 3 घ्या वाटलंच. ठीक आहे, 3 सेक 3x इंटू टॅन 3x प्लस इथं काय येतं आता 3 अगोदर घ्या 3 सेक स्क्वेअर 3x. ठीक आहे, आता बघा तुम्ही यामध्ये काय करायचं आता जी कॉमन टर्म आहे. ठीक आहे, बघा इथं पण 3 आहे. ओके, 3 सेक 3x आहे, इथं पण सेक स्क्वेअर 3x आहे ना. मग तुम्ही काय करणार आता दोघं कॉमन बाहेर लिहिणार. ठीक आहे, हे डिनोमिनेटर ॲज इट राहू द्या, फक्त न्यूमरेटर मध्ये काय वेगळं घेतात बघा 3 येईल आणि सेक 3x येईल. ठीक आहे, आता ब्रॅकेट मध्ये काय येईल बघा, इथं किती येईल फक्त टॅन 3x प्लस आता सेक स्क्वेअर जर आपण बाहेर घेतला 3 आणि सेक स्क्वेअर घेतला किती फक्त तो सेक 3x येईल बाहेर, बरोबर ना. आता ठीक आहे, प्लस आणि डिनोमिनेटर मध्ये काय येईल तुमचा बघा, तो येईल सेक 3x प्लस टॅन 3x. बघा आता ही जी टर्म आहे फक्त मागपूर घेतले सेक 3x प्लस टॅन 3x, सेक 3x प्लस टॅन 3x काय होईल, कट होऊन जाईल. फक्त फायनल आन्सर काय येईल तुमचा आता यामध्ये काही फायनल आन्सर आहे इथं दिसत नाही म्हणून इथे लिहितो आता 3 सेक 3x हे त्याचं फायनल आन्सर आलेलं आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 8 कडे वळूयात. बघा आता या नंबर आपण क्वेश्चन नंबर 8 बघतोय. क्वेश्चन नंबर 8 मध्ये तुम्हाला एक फंक्शन दिलेलं आहे y इज इक्वल टू 1 प्लस साइन x डिग्री अपॉन 1 मायनस साइन x. ठीक आहे, आता फक्त 1 प्लस साइन x डिग्री अपॉन 1 मायनस साइन x डिग्री तुम्हाला दिले. ठीक आहे, किंवा तो अँगल तुम्हाला दिला आहे. आता आपण काय करणार सगळ्यात पहिले त्याला त्या फॉर्म मध्ये लिहिणार. जसं की बघा आता आपण एक संख्येचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आपण हा डिनोमिनेटर न्यूमरेटर मध्ये संख्या असेल तर u अपॉन v त्या फॉर्म मध्ये तो संख्या असेल त्याचा काय फॉर्म्युला असतो
मी माझ्या पद्धतीने लक्षात ठेवलं, तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. मी असं लक्षात ठेवलं की बघा खालची संख्या तुम्हाला जशी चालायची, वरच्या संख्येचे म्हणजे न्यूमरेटरचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. ओके, मायनस आता वरची संख्या तुम्हाला जशी लिहायची आणि खालच्या संख्येचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह करायचं आहे. ओके, आणि आपण मध्ये काय करायचं आहे, जे डिनॉमिनेटर माहिती आहे तुम्हाला स्क्वेअर करायचं आहे. लक्षात ठेवा पहिले काय कराल तुम्ही, व्ही जर असतं यूचा डेरिव्हेटिव्ह मायनस यू जर असतं व्हीचा डेरिव्हेटिव्ह आपण व्हीचा स्क्वेअर करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला खालची संख्या तुम्ही जशी लिहिणार वरच्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह काढणार, पुन्हा मायनस करणार, वरची संख्या जशी लिहिणार खालची संख्येचा डेरिव्हेटिव्ह करणार आणि पुन्हा खालची संख्येचा वर्ग करणार. तुम्ही सिंपल या फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. सगळ्यात पहिले आपण काय करणार, जे वाक्य लिहित असतो आपण, ठीक आहे, ते मॅजिक वर्ड्स तेच तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा तुम्हाला ते लवकर लक्षात राहतं, पण हे लक्षात राहतं, तर हे लक्षात ठेवायचं काहीतरी आपण कशी तुमची ते ट्रिक ठेवा लक्षात ठेवायची ठेवा, पण लक्षात ठेवा. ठीक आहे, आता काय करणार सगळ्यात पहिले आपण वायचं डिफरन्शिएशन करणार, डीवाय आपण डीएक्स इथे करतो. आता काय करणार आपण, जी खालची संख्या तुम्हाला जशी लिहायची 1 मायनस साइन एक्स डिग्री. ठीक आहे, आता खालच्या संख्या जशी लिहिली वर संख्या तुम्हाला डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. वर संख्या काय तुमची आता, ठीक आहे, काय वरची संख्या 1 प्लस साइन एक्स डिग्री, 1 प्लस साइन एक्स डिग्री. ठीक आहे, ओके, चला आता इथं मायनस सिंबल घेतलं मायनस. आता काय करणार आपण, वरची संख्या तुम्ही जशी लिहायची, याला व्ही माना, याला क्यू, याला यू माना, याला व्ही माना. ठीक आहे, आता बघा खालची संख्या आपण जशी लिहिली, ठीक आहे नाही, वर संख्याचा डेरिव्हेटिव्ह. आता काय करणार आपण, मायनस वर संख्या जशी त्याची 1 प्लस साइन एक्स डिग्री, वरची संख्या जशी लिहिली. आता खालची संख्या आपला डेरिव्हेटिव्ह काढायचं. पुन्हा खाली संख्या काय बघा आता, 1 मायनस साइन एक्स डिग्री जशी लिहिली आपण. ठीक आहे, आता काय डिनॉमिनेटर मध्ये मला काय खालची संख्येचा वर्ग करायचा आहे. ठीक आहे, चला आपण मध्ये या शेवट संख्येची खालची तिचा आपलं वर्ग करायचं, 1 मायनस साइन एक्स डिग्री त्याचा स्क्वेअर लिहायचा आहे. ठीक आहे, चला ओके. आता आपण काय करणार, ही संख्या जशी याचा डेरिव्हेटिव्ह काढणार. ठीक आहे, 1 मायनस साइन एक्स डिग्री लिहिलं, ही संख्या जशी लिहिली आपण. ओके, आणि काय करणार आता वरची ही जी संख्या याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. मग 1चा डेरिव्हेटिव्ह 0, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स डिग्री, बरोबर ना. पुन्हा हा जो एक्स डिग्री त्याच तुम्ही काढायचं आहे. आता हा जो डिग्री बघा, हा ऍक्च्युअली एक्स बार आहे. डिग्री म्हणजे किती असतो, पाय अपॉन 180. मग डिग्री म्हणजे काय असतं, पाय अपॉन 180. हा डिग्री आहे, म्हणजे आता काय किती डिग्री तो पाय अपॉन 180च्या फॉर्म मध्ये तुम्हाला यायचं आहे, पाय अपॉन 180. एक्सचा कोइफिशिएंट काय, पाय अपॉन 180. मग तुम्हाला पुन्हा एक्स डिग्रीचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, पुन्हा पाय अपॉन 180. ओके, ए डिग्री आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढला मायनस. ठीक आहे, आता ही संख्या तुमची ॲज इट इज 1 प्लस साइन एक्स बार. ओके, एक्स डिग्री. ठीक आहे, नंतर याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं मग पुन्हा 1चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, मायनस इंटू मायनस कॉस डेरिव्हेटिव्ह किती आहे, मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह किती आहे, कॉस एक्स. बघा मायनस जसं लिहिला आणि मग डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन घेता, साइनचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, मग तो कॉस एक्स असते. पुन्हा हा जो तोच आहे एक्स डिग्री किती आहे, पुन्हा तो इंटू मध्ये तोच पाय अपॉन 180 जो तुम्ही आपण इथे घेतलं तसं मला घ्यायचं आहे. ठीक आहे, अपॉन मध्ये काय येईल बघा, आता ही संख्या 1 मायनस साइन एक्स डिग्रीचा स्क्वेअर. ओके, आता काय करणार बघा, हे बघा ही जी टर्म आहे ही टर्म आणि ही टर्म तुम्हाला सेम दिलेली आहे बघा. ठीक आहे, आपण हे समोर घेणार. ओके, काय बघा तो आता 1 मायनस ॲक्च्युअली सॉरी आपण हे कॉमन घ्यायचं ना आपल्या बाहेर. हां, मग काय करणार आता, हा कॉस एक्स डिग्री हां पाय अपॉन 180. ओके, आता किती येणार बघा इथं, आता ही टर्म आणि ही टर्म बाहेर घेतली, मायनस मायनस प्लस होऊन जाईल ना. बघा आतमध्ये काय येईल आता, ब्रॅकेट 1 मायनस साइन एक्स डिग्री मायनस मायनस प्लस होईल, काय येईल तो आता 1 ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे, हा ब्रॅकेट आहे मोठं ब्रॅकेट करावं. ठीक आहे, प्लस हा छोट्या ब्रॅकेटमध्ये 1 प्लस साइन एक्स डिग्री, बरोबर ना. आता बघा ठीक आहे, आता काय बघा हा 1, आता हे जर आपण सिंबल काढत बसलो, ठीक आहे, तर क्लिअर होऊन जाईल तुमचं बघा. ठीक आहे, हा 1 आणि हा 1 किती येईल 2. आपण सॉरी हां इथं डिनॉमिनेटर लिहायचं बाकी 1 मायनस साइन एक्स डिग्रीचा तुम्हाला स्क्वेअर लिहायचं आहे. ठीक आहे, ओके, आता क्लिअर आलं. ओके, आता काय बघा हा 1 आणि हा एक किती होईल 2 होईल ना. मग काय येईल तो कॉस एक्स बार पाय अपॉन 180 इंटू 2. आता मायनस साइन एन प्लस काय येईल तो कटून जाईल, फक्त इथं 2 येईल होतं. ओके,
आणि आपण मध्ये काय बघा आता 1 मायनस साइन एक्स डिग्रीचा तो स्क्वेअर बघा. ठीक आहे, आता काय करू आपण, हा जो आहे ना दोन्ही याला डिवाइड करायचं, बे 9 म्हणजे तो 90 येईल ना. आता किती येईल बघा, तो चान्स येईल बघा आता. ओके, येईल कॉस एक्स बार आहे की नाही. आपण वाटलं पाहिले तर हा, आणि खाली किती येईल तो 90 येईल ना. ठीक आहे, आपण 90 आणि हा त्याचा डिनॉमिनेटर मध्ये करा फास्ट. किती येईल तो ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन 1 डिग्रीचा स्क्वेअर, जे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे बघा. ठीक आहे, या प्रकारे तुमचा एक्झाम्पल नंबर जो आपण 8 आहे सॉल्व्ह केलेला आहे. आता क्वेश्चन नंबर आपण 9 बघूया. आता आपण क्वेश्चन नंबर 9 बघतो. क्वेश्चन नंबर 9 काय दिलं तुम्हाला, y इज इक्वल टू एक फंक्शन तुम्हाला दिले cot ऑफ log x अपॉन 2 मायनस log ऑफ cot x अपॉन 2 तुम्हाला दिलेलं आहे. खूप सोपे एक्झाम्पल बघा. आता यामध्ये तुम्ही सगळ्यात पहिले एक ते स्टेटमेंट लक्षात आहे तुमच्या, काय करणार तुम्ही, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वगैरे. हो गया, आपल्याला काय भेटते चला. आता वायचं डिफरन्शिएट केलं तर काय येईल, तो dy अपॉन dx येतोय. ठीक आहे, आता cot x तुम्हाला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉट याला तुम्ही x माना, ब्रॅकेटमध्ये जो टर्म आहे त्याला आपण x मानतात, परंतु कॉट x डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर x असतो. ठीक आहे, चला मग लिहून घेतो, मायनस कोसेक स्क्वेअर. आता x म्हणजे ती पूर्ण टर्म तुम्हाला लिहायची लॉग x अपॉन 2. ओके, ठीक आहे. आता कॉट x डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर x लिहिला आपण इनटू. ठीक आहे, आता हा 1/2 तर बाहेर येईल ना आता. ठीक आहे, 1/2 बाहेर येईल. आता पुन्हा लॉग x डेरिव्हेटिव्ह असतो तुमचा 1/x अपॉन x. ठीक आहे, चला मायनस आपण काय केलं बघा, कॉटचा डेरिव्हेटिव्ह घेतला मायनस कोसेक स्क्वेअर, ती टर्म x जशी लिहिलं, पुन्हा x मधला जो 1/2 आपण जो काय म्हणतात मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये जो कॉन्स्टंट नंबर तो आपण बाहेर घेतला आणि लॉग x डेरिव्हेटिव्ह 1/x लिहिला. आता पुन्हा लॉग x डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय लिहायचं आहे, लॉग x डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सगळ्यांना 1/x असतो. x म्हणजे काय, कॉट x अपॉन 2. अपॉन 2 च्या ऐवजी आपण वरती लिहिलं तरी काय अडचण नाही. ठीक आहे, इनटू. आता पुन्हा कॉट x डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सगळ्यांना काय असतं, कॉट x असतोय मायनस कोसेक स्क्वेअर x. पुन्हा x तुम्ही काढला तर तो तुमचा 1 येईल बघा. ठीक आहे, चला आता आपण काय लिहिणार, सगळ्यात पहिले हा जो 2 आहे, ठीक आहे, हा डिनॉमिनेटर मध्ये तो तुम्ही ॲज इट लिहू शकता. हेच लिहून घ्या, मायनस कोसेक स्क्वेअर लॉग x अपॉन 2. ओके, आपण काय बघा आता 2 × x म्हणजे तुमचा 2x येईल. ठीक आहे, चला आता हा मायनस आणि हा मायनस बघा काय येईल, आता प्लस होऊन जाईल. ठीक आहे, आता काय बघा आपण इथं नाही का, हा जो 2 आहे ना हा डिनॉमिनेटर मध्ये होता आणि पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा कॉट x अपॉन 2 चा, तर तो पुन्हा हाफ जो आहे तर तो हाफ बाहेर लागू दे बघा. आपण तो अगोदर बाहेर येईल इनटू आणि कॉट x डेरिव्हेटिव्ह तुमचा मायनस कोसेक स्क्वेअर x असं येईल बघा. ठीक आहे, म्हणजे काय होतं, आता हा मायनस आणि हा जो मायनस आहे मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि काय येईल बघा, आता हा जो 2 आहे 2 तुम्ही कॅन्सल करा, म्हणजे किती येईल तो 1 अपॉन कॉट x इंटू कोसेक स्क्वेअर x येईल बघा. ठीक आहे, चला आता त्याची तुमचं फायनल आन्सर काय बघा, आता हे तुमचं ॲज इट इज येईल मायनस कोसेक स्क्वेअर लॉग x अपॉन 2 अपॉन हा जो 2x येईल आणि हा प्लस मध्ये 1 अपॉन कॉट काय असते, टॅन असते, टॅन x इंटू कोसेक स्क्वेअर x, जे की तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, यानंतर आपण क्वेश्चन नंबर 10 बघूया. 10 आणि 11 दोन्ही क्वेश्चन एकदम सोपे आहेत, ते आपण आता पटकन बघूया. आता यानंतर बघू आपण क्वेश्चन नंबर जो 10 दिलेला आहे आणि क्वेश्चन नंबर जो 11 दिलेला आहे, तर तुम्हाला दोन्ही पण सेम दिसतील, सारखेच आहे, सॉल्व्ह करायला सोपे काही केले अवघड नाही आहे. फक्त ते काय थोडंसं वेगळी मेथड आहे, वेगळी मेथड सॉल्व्ह केलं तरी काही अडचण नाही, किंवा सेम मेथड सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला काही अडचण नाही. हा एक न्यूमरेटर मध्ये संख्या डिनॉमिनेटर मध्ये तशी सॉल्व्ह करू शकता, डायरेक्ट डिफरन्शिएशन घेऊन किंवा डेरिव्हेटिव्ह घेऊन, किंवा तुम्ही सगळ्यात पहिला हा जो मायनस आहे पॉवर याचा अर्थ डिनॉमिनेटर मध्ये तसं घ्या, तुम्हाला सोपं येईल. जसं की आपण आता y फंक्शन घेतलं, मग सगळ्यात पहिले काय करतो आपण त्याला डिफरन्शिएट करत असतो विथ रिस्पेक्ट टू x. आता आपण बघूया डेरिव्हेटिव्ह घेतो y चा विथ रिस्पेक्ट टू dx, हे फंक्शन आहे y च्या फॉर्म मध्ये. ओके, नंतर आता याला तुम्ही कसं लिहा, पहिले e पॉवर 2x ॲज इट लिहा, e पॉवर 2x मायनस. आता e पॉवर मायनस 2x मायनस याचा अर्थ तो डिनॉमिनेटर मध्ये 1 अपॉन e पॉवर 2x आहे. क्लिअर का आता? ठीक आहे, आपण याला डिफरन्शिएशन करायच्या अगोदर पहिले सिम्प्लिफाय केलं पाहिजे होतं. ठीक आहे, आता काय अडचण नाही बघू. आता याला काय करू आपण पहिले फास्ट e पॉवर
2x प्लस हा पण न्यूमरेटरमध्ये, ठीक आहे, तो अंश जो आहे तो पॉवरची इंडेक्स आहे तर ते मायनसमध्ये जर तुम्हाला ते प्लसमध्ये करायचं असेल तर तुम्हाला ते डिनॉमिनेटरमध्ये घेणे e पॉवर 2x येईल. फक्त -2x आहे तर डिनॉमिनेटर घेतलं तर जो +2x मध्ये येते बघा. ठीक आहे, आता तुम्हाला त्याला सोपं करण्यासाठी सगळ्यात पहिले काम करा, त्याला डिफरन्शिएशन न करता सगळ्यात पहिले काय करू आपण, सिम्प्लिफाय करतो आपण. ओके, चला तुम्हाला लवकर लागेल बघा. आता काय करू बघा, e पॉवर 2x डिनॉमिनेटर इक्वल आहे का बघा, फक्त न्यूमरेटरचा विचार करूया. e पॉवर 2x मायनस 1 अपॉन e पॉवर 2x डिनॉमिनेटर इक्वल नाही, मग आपण काय करूया, ह्या यानी याला मल्टिप्लाय क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. काही नाही म्हणजे काय असतं 1 असतं, याने याला मल्टिप्लाय करायचं, याने याला मल्टिप्लाय करायचं, डिनॉमिनेटर इक्वल करायचं असतं. ठीक आहे, तर मग आपण काय करूया, याने याला पहिले मल्टिप्लाय करू. e पॉवर 2x ला आपण e पॉवर या 2x ने मल्टिप्लाय केलं, हे e पॉवर 2x ला e पॉवर 2x ने मल्टिप्लाय केलं, मायनस याने याला मल्टिप्लाय 1 × 1 1 अपॉन याने जर मल्टिप्लाय केलं e पॉवर किती येते, e पॉवर 2x तुमचं ॲज इट इज अपॉन मध्ये. ठीक आहे, आता इथं मग ते जे फक्त इथं मायनस इथं प्लस आहे, इथं डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे आता काही नाही म्हणजे किती येतं, इथं 1 आहे. मग आपण काय करू, याने याला मल्टिप्लाय करायचं, e पॉवर 2x × e पॉवर 2x क्रॉस मल्टिप्लिकेशन कशासाठी करायचं आहे, डिनॉमिनेटर आपल्याला इक्वल करायचं आहे. ठीक आहे, आपण याला मल्टिप्लाय केलं e पॉवर 2x × e पॉवर 2x. ओके, आणि 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं प्लस मध्ये, 1 ने 1 ला मल्टिप्लाय तर 1 येईल अपॉन e पॉवर 2x × 1 म्हणजे e पॉवर 2x आलेला आहे. ठीक आहे, बघा आता इथं अंशामध्ये काय टर्म आहे बघा फास्ट. आता फक्त अंशामध्ये टर्म आहे ती तर बघू, पण डिनॉमिनेटर जर तुमचं इक्वल दिसते बघा, e पॉवर 2x e पॉवर 2x काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. फक्त इथं काय येईल बघा, आता e पॉवर 2x आणि 2x बघा, मल्टिप्लिकेशन मध्ये घातांकाची ऍडिशन करत असतो आपण. ठीक आहे, मग आता बेस जर सेम असेल तर घातांकाची ऍडिशन करतो आपण, म्हणजे बघा m पॉवर a पॉवर m असेल इंटू a पॉवर n असेल तर आपण काय करतो, c पॉवर m प्लस n असं करत असतो, बरोबर ना, m प्लस n करत असतो. त्याच प्रकारे आपण काय करतो बघा, e पॉवर 2x e पॉवर इथं बेस आहे म्हणून तो e पॉवर 2 × किती होईल 4x होईल. ओके, मायनस 1 येऊन जाईल अपॉन इथं पण e पॉवर 2x e पॉवर 2x e पॉवर 4x इथं किती येईल तो प्लस 1 येऊन जाईल बघा. ठीक आहे, आता तुम्हाला याचं डिफरन्शिएशन करायचं जे की तुम्हाला सोपं जाईल बघा. ठीक आहे, आता डिफरन्शिएशन केलं तर काय येईल बघा, तो आता वाटलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. ओके, आता हा याचा dy आपण dx लिहिलं तर काय येईल बघा, तुमचा एक्झाम्पल शेवटची सांग म्हणजे खाली सांगायचं शेवट सांगा डेरिव्हेटिव्ह आपण वाटलं इथे लिहूया. ठीक आहे, चालेल, खाली तुम्हाला दिसणार नाही प्रॉपर्टी त्यामुळे आपण इथे लिहून घेतो. ओके, काय आता खालची संख्या जशी म्हणजे e पॉवर 4x प्लस 1 जसं येईल तुमचा वरच्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ e पॉवर 4x - 1. ओके, खालची संख्या जशी घेतली वरच्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह जो की आपला फॉर्म्युला आता u × v, u आपण v चा v जसं डेरिव्हेटिव्ह u मायनस u जसं v ऑफ डेरिव्हेटिव्ह v आपण v चा स्क्वेअर किंवा छेदातल्या संख्येचा स्क्वेअर करायचा. त्या प्रकारे आपण काय केलं, u जसं घेतलं छेदातली संख्या जशी घेतली आणि वरच्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह घेतला मायनस. आता काय करणार, वरची संख्या जशी लिहिली आपण, वरची संख्या काय, वर संख्या e पॉवर 4x - 1 जसं लिहिलं आपण. ठीक आहे ना, हां, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणत्या टर्म घेणार आपण आता, डेरिव्हेटिव्ह ऑफ e पॉवर 4x प्लस 1. ओके, एक्झाम्पल सध्या आपण मिटून टाकूया नंतर थोड्या वेळा. ठीक आहे, ओके, आणि आपण मध्ये काय आता जी डिनॉमिनेटर आहे तिथे तुम्हाला पॉवर स्क्वेअर घ्यायचा आहे. ओके, e पॉवर 4 प्लस 1 त्याचा स्क्वेअर करायचा. ठीक आहे, चला आता काय करा आपण, हे टर्म तर तुमची याच येईल e पॉवर 4x प्लस 1. ओके, आता याचा डेरिव्हेटिव्ह घेतला e पॉवर x डेरिव्हेटिव्ह किती असतोय, e पॉवर x ॲज इट येईल e पॉवर तो किती 4x 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आहे. ठीक आहे, आता आपण e पॉवर 4x तर e पॉवर 4x घेतला इंटू हा 4x चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काय येईल तो 4 येईल बघा. चला मायनस ही टर्म तुमची ॲज इट येईल e पॉवर 4x - 1. ओके, आणि याचा डेरिव्हेटिव्ह घेतला काय बघा, तो e पॉवर 4x चा e पॉवर 4x ॲज इट येईल आणि पुन्हा हा 4x चा इंटू तो 4 येईल. 1 काय नाही बघा, 1 चा 0 त्यामध्ये लिहायचं काम नाही तुम्हाला. ओके, चला हा किती e पॉवर 4x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिला आहे बघा. ओके, आता बघा काय येईल तो आता एक्झाम्पल मध्ये, आता बघा e पॉवर 4x × 4 e पॉवर 4x × 4 आपण जे दोन्ही टर्म आहे आपण कॉमन बाहेर घेतले अगोदर. ठीक आहे, किती येईल तो 4 × e पॉवर 4x लिहिला. ओके, आता ब्रॅकेट मध्ये काय येईल बघा, आता इंटू ब्रॅकेट मोठा ब्रॅकेट घेऊ तुमच्या लक्षात बघा, ब्रॅकेट मध्ये e पॉवर 4x प्लस 1 इंटू
इंटू नाही तो मल्टी मायनस आहे, मायनस हा ब्रॅकेट e टू पॉवर 4x मायनस 1 बघा. आता हा जो मायनस आहे जर याला दिला तर मायनस येईल, हा याला दिला नंतर हा मायनस वन प्लस होऊन जाईल. ठीक आहे, मग काय बघा e टू पॉवर 4x प्लस मध्ये e टू पॉवर 4x मायनस मध्ये असेल तर तो काय कटून जाईल आणि 1 किती येईल तो 2 येऊन जाईल. आपण मध्ये काय बघा e टू पॉवर 4x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर येऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे, चला आता काय बघा तो 4 इंटू 1 आणि 1 किती होईल तो 2 होईल. म्हणजे काय करू आपण डायरेक्टली या 2 म्हणजे 2 ना, म्हणजे 2 4 8 8 इंटू e टू पॉवर 4x अपॉन e टू पॉवर 4x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, जे की तुमचा फायनल आन्सर आलेला आहे बघा. ठीक आहे, आता याच प्रकारे तुम्ही जे अगोदरचं एक्झाम्पल बघितलं क्वेश्चन नंबर 11चं, क्वेश्चन नंबर 11 काय होतं बघूया. आता क्वेश्चन नंबर 11 बघतो आपण, जो की सेम ॲज इट इज, फक्त याला पहिले आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे, तसं याला सिम्प्लिफाय करायला तुम्हाला काही आवश्यकता नाही. ठीक आहे, याला काय करणार सगळ्यात पहिले तुम्ही आता डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स विगेट. ओके, विगेट म्हणजे आपलं काय मिळतं बघू. ठीक आहे, आता याला वायचा डेरिव्हेटिव्ह घातला तो dy आपण dx येईल. ओके, हे काय येईल डिनॉमिनेटर ॲज इट येईल. ठीक आहे, तुमचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v चा, हां विथ रिस्पेक्ट टू dx जर असेल काय लिहितो असं आपण शेवट, म्हणजे डिनॉमिनेटर सांगा ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस आता वर सांगा दुसरी डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण काय करतोय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर करतो. या फॉर्ममध्ये तुम्हाला लिहायचं आहे फक्त. डिनॉमिनेटर जे आहे ते तुमची ॲज इट येणार तुमची, म्हणजे e टू पॉवर रूट एक्स मायनस 1 ॲज इट येईल. ठीक आहे, आता न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण. न्यूमरेटर काय आहे e टू पॉवर रूट एक्स प्लस 1. ओके, मायनस, कारण काय डिव्हिजन असेल तर तुम्हाला मायनस घ्यायचं आहे, तर मल्टिप्लिकेशन असेल तर तुम्हाला ते ॲडिशन मध्ये त्याचा सिम्बॉल तुम्हाला घ्यायचं आहे, असं प्लस सिम्बॉल तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे, आता खालची संख्या जशी वर संख्या डेरिव्हेटिव्ह मायनस, आता वरची संख्या तुम्हाला जशी घ्यायची, वर संख्या काय e टू पॉवर रूट एक्स प्लस 1, वर संख्या जशी घेतली आता खालची संख्या तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. खाली संख्या आहे बघा e टू पॉवर रूट एक्स मायनस 1. ओके, आपण मध्ये काय तुमची संख्या आता जो डिनॉमिनेटर आहे त्याचा तुम्हाला स्क्वेअर करायचा आहे, e टू पॉवर रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे. ठीक आहे, ओके, आता काय करणार बघा आपण, ही टर्म तुम्हाला ॲज इट इज e टू पॉवर रूट एक्स मायनस 1 लिहिली आपण. ठीक आहे, आता आपण याचा रूट एक्स ह्या याचा डेरिव्हेटिव्ह e टू पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपला e टू पॉवर एक्स ॲज इट इज e टू पॉवर रूट एक्स ॲज इट आला. ठीक आहे, प्लस 1चा कॉन्स्टंट त्यामुळे त्याचं घ्यायचं काम नाही. रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 अपॉन 2 आणि रूट एक्स असतो आपला. ठीक आहे, आणि पुन्हा एक्सचा तुमचा 1 येईल बघा. ओके, मायनस आता इथं काय बघा ही टर्म तुमची ॲज इट इज e टू पॉवर रूट एक्स प्लस 1 ॲज इट येईल. नंतर काय करणार आपण आता याचं डेरिव्हेटिव्ह घेतो डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू पॉवर रूट एक्सचा. हां, तर e टू पॉवर याला एक्स माना, e टू पॉवर एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं e टू पॉवर एक्स जसं असतं म्हणजे e टू पॉवर रूट एक्स ॲज इट येईल. पुन्हा रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा इंटू 1 अपॉन 2 आणि रूटमध्ये एक्स येईल. हा 1चा तर कॉन्स्टंट तुम्हाला घ्यायचं काम नाही. अपॉन डिनॉमिनेटरमध्ये काय e टू पॉवर रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर तुमचा ॲज इट इज तुम्हाला लिहायचं आहे. ओके, आता काय बघतो आपण आता बघा e टू पॉवर रूट एक्स इंटू 1 अपॉन 2 रूट एक्स e टू पॉवर रूट एक्स इंटू 1 अपॉन 2 रूट एक्स, हे जी सेम टर्म आहे तुम्ही मला ते कॉमन बाहेर घ्यायची ती आपण लिहितोय e टू पॉवर रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स. बघा ही पूर्ण टर्म, ही टर्म आणि ही टर्म आपण इथं कॉमन घेतली. आता ब्रॅकेटमध्ये किंवा इंटूमध्ये आतमध्ये काय राहील बघा आता e टू पॉवर रूट एक्स मायनस 1 मायनस काय बघा ब्रॅकेटमध्ये e टू पॉवर रूट एक्स प्लस 1 बघा. ठीक आहे, आता आपण काय केलं, हा जो मायनस आहे हे याला दिलं मायनस याला दिलं, हा मायनस याला तर मायनस होईल, हा मायनस मायनस हा पण मायनस होऊन जाईल, मग दोन्ही मायनस होऊन जाईल. ठीक आहे, चला असं येईल ते आन्सर. ओके, आणि अपर मध्ये जे ठीक आहे डिनॉमिनेटरमध्ये हे याच्या मल्टिप्लाय होऊन जाईल e टू पॉवर रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर तुम्हाला दिलेला आहे. ओके, आता काय येईल बघा आन्सर e टू पॉवर रूट एक्स हे प्लसमध्ये e टू पॉवर रूट एक्स मायनसमध्ये काय होईल कडून जाईल, हे मायनस 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 2 येईल. ओके, मग आता काय लिहू आपण हे -2 अगोदर लिहू -2 e टू पॉवर रूट एक्स. ओके, आपण मध्ये येईल 2 रूट एक्स इंटू e टू पॉवर रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हा जो 2 जर आपण कॅन्सल केला ठीक आहे तर काय बघा हे तुमचं आन्सर फायनल आहे की e टू पॉवर रूट एक्स अपॉन
अंडर एक्स इंटू ई रेज टू पॉवर रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, जे की तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. या प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 5 पासून तर क्वेश्चन नंबर 11 पर्यंत आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले. या क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला टोटल हा तो क्वेश्चन नंबर 3 चालू आहे. यामधला क्वेश्चन नंबर 3 चालू 1.1 एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण आता 11 क्वेश्चन सॉल्व्ह केले. टोटल त्यात 20 क्वेश्चन आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन बघू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच विद्यार्थी नवीन आहेत तर त्यांचं वेलकम आहे. व्हिडिओ रेग्युलर अटेंड करा आणि तुमचा जो 12th स्टँडर्डचा सिलेबस आहे लवकर पटपट कव्हर करा. थँक्यू.